26 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 271 पासून पुढे. ऐसा कवने ठायाहून तू आलासी, एत बैसलासी की उभा आहासी. आणि कौनिये मायेचे पोटी होतासी, तुझे ठाण केवढे. तुझे रूप वय कैसे, तुझ पहिलीकडे काय असे. तू काही सयावरी आहासी ऐसे पाहिले मिया. तव देखिले जी आगवेची, तरी आता तुझा ठाव तूची. तू कौनाचा नव्हेसी ऐसाची अनादि आयता. तू उभा ना बैठा, दिघडू ना खुजटा. तुझ तळी करी वैकुंठा तूही आहाची. तू रूपे आपण यांची ऐसा, देवा तुची तुची वैसा. पाठी पोट परेशा तुझे तोगा, किंबहुना आता तुझे तुची आघवे अनंता. हे पुढत पुढती पाहता देखिले मिया, परिया तुझिया रूपा अंतू. जी उनीव एक असे देखतू, जे आदि मध्य अंतू तिने नाही. एरवी गिवसले आघवा ठाई, परी सोयन लाहेची कही. म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येत. एवम आदिमध्यांतरेता, तू विश्वेश्वरा अपरिमिता. देखलासी जी तत्वता विश्वरूपा. तुझ महामूर्तीचिया अंगी, उमटलिया पृथक मूर्ती अनेकी. लेईलासी वाणी परीची अंगी, ऐसे आवडतु आसी. नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली, तुझिया स्वरूप महाचळी. दिव्यालंकार फुली फळी सासिन्नलिया. हो का जे महदधी तू देवा, जाहलासी तरंग मूर्ती हेलावा. की तू एक वृक्षू बरवा मृत्युफळी झालासी. जी भूती भूतळ मांडिले, जैसे नक्षत्री गगन गुडले. तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप. जी एकेकीच्या अंगप्रांती, होय जाय हे त्रिजगती. एवढी याही तुझ्या अंगी मूर्ती, की रोमा झाल्या. ऐसा पवाडू मांडूनी विश्वाचा, तू कवन पा येत कोणाचा. तू पाहिले तव आमुचा सारथी तोच तू. तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापकू सर्वदा. मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपा ते धरिसी. कैसे चौभुजांचे सावळे, पाहता उल्हावळती मन वळटोळे. खेव देऊ जायजे तरी आकळे दोहेची बाही. ऐसी मूर्ती कोडीस वाणी कृपा, करोनी होसीना विश्वरूपा. की आमुची याची दिठी सलेपा, जे सामान्यत्व देखती. तरी आता दिठीचा विटाळू गेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला. म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. परी मकर तुंडा मागिलीकडे, होताची तोच तू एवढे. रूप झालासी हे पुढे ओळखिले मिया. किरीटिनम गदिनं चक्रिंच, तेजो राशीं सर्वतो दीप्तिमंतं. पश्यामि त्वादुनिरीक्षं समन्ता, दीप्तालार्कद्युती प्रमेयम्. तो हे तोची हा शिरी, मुकुट लैलासे श्रीहरी. परी आता तेज आणि थोरी, नवलकी बहुहे. तेची हे वरिलियेची हाती, चक्र परिचित्या आयती. सावरती तासी विश्वमूर्ती, तेन मोडे खुन. एरीकडे तेची हे नोहे गदा, आणि तळलिया दोन्ही भुजा निरायुधा. वागोरे सावरावया गोविंदा संसरलिया. आणि तेनेची वेगे सहसा, माझिया मनोरथा सरिसा. झाहलासी विश्वरूपा विश्वेशा, म्हणून जाणे. परी कायसे बा हे चोज, विस्मयो करावयासी पाडू नाही मज. चित्त होऊने जातसे निर्भुज, आश्चर्य येणे. हे येत आणि का येत नाही, हे श्वसोही नये काही. नवल अंगप्रभेची नवाई, कैसी कोंदली सैग. येत अग्नीचीही दिठी करपत, सूर्य खद्यंतू तैसा हरपत. ऐसे तीव्रपण अद्भुत तेजांचे या. हो का महातेजाच्या महार्णवी, बुडोनी गेली सृष्टी आगवी. की युगांत विजेच्या पालवी, झाकले गगन. एवढे मोठे तुम्ही कोठून आलात, बसलेले आहात की उभे आहात. आणि एवढे मोठे स्वरूप कोणत्या आईच्या पोटात होते, हे काही कळत नाही. एवढी मोठी तुमची आकृती आहे, असे अर्जुन श्रीकृष्णास म्हणतात.
तुमचे रूप आणि तुमचे वय काय, तुमच्या पलीकडे काय आहे व तुमचे अधिष्ठान कोणते हे जो मी पाहू लागलो, तो विचाराने असे ठरले की तुमचे अधिष्ठान तुम्हीच आहात. तुम्ही कोणापासून उत्पन्न झाला नाहीत, जन्मरहित असे स्वयंमेव आहात. देवा, तुम्ही उभे नाहीत व बसलेले नाहीत, उंच नाही व ठेंगणे नाहीत, तुमच्या वर व खाली तुम्हीच आहात. देवा, तुमचे रूप कशाप्रमाणे आहेत म्हणाल तर तुमच्यासारखेच आहे. तुमचे वयही तुमच्यासारखेच आहे. हे देवाधिदेवा, तुमची पाठ व पोट ही तुम्हीच आहात. फार काय अनंता, मी जो अनुभव पाहू लागलो तो तुमच्यासारखेच तुम्हीच आहात असे मला दिसून आले. पण तुमच्या विश्वरूपात मला एक उणीव दिसते, तीही की त्याला आदी मध्य व अंत तिन्ही नाहीत. बाकी मी सर्व ठिकाणी शोधून पाहिले, परंतु मला फक्त त्याचा काही पत्ता लागला नाही. म्हणून आदी मध्य व अंत हे तिन्ही तुमच्या रूपाला नाहीतच, यात संशय काय. हे आदी मध्य अंतरहिता, हे जगदीशा, खरोखर याप्रमाणे मी तुमचे विश्वरूप पाहिले. तुमच्या विश्वरूपावर निरनिराळ्या शेकडो मूर्ती उमटलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या अंगात नाना प्रकारच्या रंगाचा अंगरखाच घातला आहे असे तुम्ही दिसत आहात. तुमच्या विश्वरूपी पर्वतावर ज्या निरनिराळ्या मूर्ती दिसतात त्या वृक्ष व वेली याप्रमाणे शोभत असून मूर्तीवरचे जे अलंकार ते फले व फुळे तुम्हीच आहात. हे देवा, तू महासमुद्र आणि या मूर्ती या लाटा तुझ्यावर हेलकावे खात आहेत, किंवा तुम्ही एक उत्तम वृक्ष असून मूर्तिरूप फळांनी भरलेले दिसतात. पृथ्वी जशी पाण्याने भरलेली असते किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले असते, तसे तुमचे विश्वरूप मूर्तींनी भरलेले आहे असे दिसते. ज्या एक एक मूर्तीच्या अंगावर त्रैलोक्य उत्पन्न होते व लय पावते, तेवढ्याल्या मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमाच्या ठिकाणी आहेत. असा हा जगाचा विस्तार करणारी तुम्ही, हे कोण व कोणाचे, हे जो मी पाहू लागलो तो आमचे जे सारथी तेच तुम्ही आहात. तर हे मुकुंदा, तुम्ही सर्वथा असेच व्यापक आहात की परंतु भक्तावर अनुग्रह करण्याकरता सगुण रूप धारण करता असे मला वाटते. तुमची ही चतुर्भुज सावळी मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. तिला आलिंगन देऊ लागले तर ती दोन्ही हातात सुद्धा सापडते. हे विश्व धारण करणारे देवा, असे गोजीरवाणे रूप तुम्ही भक्तावर कृपा करण्याकरता घेत नाही का? तर घेता, पण आमच्या दूषित नजरेने ते तुमचे रूप सामान्य मानवाप्रमाणे आम्ही मानतो. तुम्ही सहज दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा दोष नाहीसा झाला व तुमचा महिमा मला दिसला. परंतु रथाच्या मकर तुंडावर जुंबाच्या मागच्या बाजूला जे तुम्ही बसला होता, तेच तुम्ही एवढे मोठे विश्वरूप बनला, ते मी आता पक्के ओळखले. हे श्रीहरी, तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला होता तोच हा नव्हे काय? पण आत्ताचे त्याचे तेज व आकार विशेष आहे, हे मोठे आश्चर्य आहेत. वरच्या हातात फिरत असलेले ते चक्र हेच नव्हे का? कारण ते तुम्ही सावरून हातात धरितात, ही खून कायम आहे. दुसऱ्या हातात गदा होती, ती हीच नव्हे का? आणि खालचे 2 हात घोडे सावरणारे निशस्त्र, तेच हे नाहीत काय? आणि हे विश्वेशा, माझे विश्वरूप पाहण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनेच तुम्ही हे एकदम विश्वरूप बनला हे मी जाणतो. परंतु देवा, या तुमच्या रूपाचे आश्चर्य मानण्याची माझी योग्यता नाही. या आश्चर्याने माझे मन थक्क होऊन गेले आहे. त्या रूपाचे तेजाने मी इतका भांबावून गेलो आहे की हे तुमचे विश्वरूप मी पाहतो आहे किंवा नाही हेच मला कळत नाही. या रूपाच्या तेजाची उपमा अलौकिक, की त्याच्यापुढे अग्नी करपून जाईल व सूर्याप्रमाणे काजव्याप्रमाणे दिपून जाईल असे वाटते. सर्व सृष्टी महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडायली आहे, किंवा कल्पांतीच्या वेळच्या विजांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे की काय असे वाटते, असे अर्जुन श्रीकृष्णास म्हणाले. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.